संदेश. ओके, हा संदेश आमच्यापर्यंत लवकर पोहोचणं खूप गरजेचं आहे, कारण तो ऑनलाईनच्या माध्यमातून क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं. चला, संदेश पादड यावेळेला गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला फलंदाज ज्ञानेश्वर पडवेकर, तर नॉनस्ट्राईक वरती श्रीकांत आप्पा निवळकर यावेळेला आपण बघतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळेला 10 ते 12 बॉलांचा रनअप आहे. बघा, हा मॅच दोन्ही संघासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण पॉईंट टेबलमध्ये चुरस झाले आणि त्याच ऋषीसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. शॉर्ट पिच चेंडू होता, पहिला चेंडू होता. बघा, फक्त चेंडूला डक केलंय, सन्मान केलाय चेंडूला. सन्मान आपण अतिथींचा करतो आणि अनेक अतिथी आपल्यासोबत सकाळपासून जोडले गेलेत, जोडले जाणार आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. बघा, इथे एका गोलंदाजासाठी ATM ऑन असणार आहे, पण तो गोलंदाज या वेळेला आपण पाहतोय तो लॉंग ऑन मिड ऑन वरती या ठिकाणी आपण त्याला पाहतोय. यावेळेला संदेशवरती जबाबदारी आहे. पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू आहे, थोडा उसळी घेणारा चेंडू होता आणि यावेळेला सफलता मिळते. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. आणि पट्ट्यानं कोरला या चेंडूवरती आपलं प्रहार करण्याचा प्रयत्न होता आणि अपयश मिळते आणि पुन्हा परतावला गेले. यावेळेला वन डाऊनचा फलंदाज काना नंबर 3 चा खेळाडू यावेळेला जातोय, म्हणजे तुमच्या संघाचा विराट कोहली आता मैदानावरती जाऊन पोहोचतोय. काना यावेळेला मैदानावरती जाईल. 2 चेंडू आतापर्यंत खेळून झालेत. कान्हा आणि श्रीकांत निवळकर यावेळेला जोडी आपण बघतोय. एक सलामीचा फलंदाज आहे, 2 चेंडू नॉनस्ट्राईक एंडवरती उभा आहे आणि एक वन डाऊनचा काना यावेळेला मैदानावरती क्रीजवरती सज्ज असणार आहे. बॉलिंगची मार्कवरती पुन्हा एकदा संदेश पादड. या षटकातला पुढचा चेंडू. सुरेख चेंडू आहे, सुरेख चेंडू आहे, मात्र बघा टप्पा चांगला होता, दिशा आता भरकटते. उजष्टीच्या खूप बाहेर जाणारा चेंडू आहे, पंच दोन्ही हात लांब करतायत आणि सांगतायत की एक मिस्टर एक्स्ट्रा चुरपानं एक धाव मिळेल आणि धाव संख्या 2 पोहोचेल. ती एक बाद 2, 1 कारण याच्या आधी कोणती धाव आलेली नाहीये. आता तुमचं अकाउंट ऑन होत आहे. एक धावाचं क्रेडिट तुमच्या धावांच्या अकाउंटमध्ये जमा केले जात आहे. कल्पेश या वेळेला बघा झेलचा प्रयत्न होता, प्रयत्न सफल होत नाहीये, मात्र 2 धावा तुम्ही रोखू शकणार नाहीयेत. काना या ठिकाणी आपला अकाउंट ऑन करणार आहे. 3 जय हनुमान टेरव संघाचा रोहन पडवेकर, अमर रोहन पडवेकर, अमर आणि विनायक साळवे आपण मंचावरती यायचं आहे. अपील होते, प्रेशर कुकरची शिट्टी वाजणार आहे का? बघा मध्येच दुनियादारीतलं पिक्चर ही गाणं देखील आठवतं. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते डोक्यात. आता ही टिकटिक तेवढी नाहीये, कारण आता मॅचची पहिली इनिंग आपण बघतोय. ज्या वेळेला बॉल टू रनचं इक्वेशन येतं त्यावेळेला मात्र टिकटिक जोरात वाजत असते. बघा इथे आता पंचांवरती कोणताच प्रभाव नाहीये, दबाव नाही, याचा अर्थ चेंडू डॉट आहे. डॉट डॉट डॉटनी ठिपक्यांची रांगोळी काढली जाणार आहे का? शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू जातोय आणि मग बॅट फिरते, पुन्हा अपील होते. बघा एका बाजूनं अनुदत्तवरती प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न दिसतोय तो श्री 11 संघाकडून. टॉसचा बॉस झालाय श्री 11, मात्र अतिशय सुरेख जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मला वाटतं प्रथमेश त्या ठिकाणी मैदानावरती दिसतोय.
संघमालक प्रदीप शिरकर. बघा कान्हा परतला, सलामीचा ज्ञानेश्वर परतला, नॉन स्ट्राईकवरती श्रीकांत निवळकर सज्ज होते. यावेळेला कदाचित मला वाटतं षटक संपला असेल, स्ट्राईक रोटेट असणार आहे आणि श्रीकांत निवळकर. धाव संख्या 2 पोहोचले, 2 बाद, 2 गडी बाद, 3, फक्त 3, 2 बाद 3. बॉलर नेम प्लीज, बॉलर नेम. अजय मुंबारकर. वैयक्तिक कोटातील पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येताना बघा आता चांगली सुरुवात झाली ती वहाळ संघाची. असं म्हटलं जातं इफ यू सक्सेस टू प्लॅन. आता हे प्लॅन किती सक्सेस झालंय ते आपण एका षटकामध्ये पाहिलंय. पण वेल बिगिन हाफ डन असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. चांगली सुरुवात हे अर्ध यश असतं, पण क्रिकेटमध्ये तुमचं यश शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही. कारण क्रिकेट ही संकल्पना तशी आहे की जिचं वर्तमान आपण शेवटच्या चेंडूपर्यंत सांगू शकत नाही. पुन्हा एकदा आपण यावेळेला मॅचकडे जातोय. अजय मुंबारकर वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसरा षटक घेऊन येताना राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला चांगली मजबूत स्थिती आहे ती श्री 11 वहाळची. पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न, थोडासा शफली झाला होता, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू डाव्या एष्टीच्या बाहेर जातोय आणि अतिरिक्त 1 धाव मिळेल. बघा आता तुमच्याकडे ठेव कमी आहे, म्हणजे तुम्हाला आता इन्कम वाढवणं गरजेचं आहे आणि बचत सुद्धा वाढवणं गरजेचं आहे. कारण तुमचं धावाचं अकाउंट हे तरच जाऊन पुढे जाऊन भरणार आहे. फक्त पुढे येऊन कट करण्याचा प्रयत्न आहे, 1च धाव मिळेल आणि एका धावाने आता धावून संख्या धावून पोहोचणार आहे 5. 5, 2 गडी बाद 5. दुसरं षटक प्रगतीपथावरती. बघा आता एका दुकानी चालणार नाहीये, मध्येच एखादा चौका छक्का येणं खूप गरजेचं आहे. कारण समोर चांगले रती महारथी असणारे फलंदाज या ठिकाणी आपण समोरच्या संघाकडे बघणार आहोत. तसं पाहिलं तर आतापर्यंत 2 संघ असे आहेत ज्याने एकही सामना आतापर्यंत गमावला नाहीये, ज्यामध्ये एक आहे तो म्हणजे साई 11 वहाळ. सॉरी दत्त साई वहाळ आणि जय हनुमान टेराव. दोन चेंडू आतापर्यंत टाकून झाले, 6 ही धावसंख्या आपण धावफलकावरती बघतोय. बघा अनुदत्ताला अजून काहीसा सूर सापडलेला नाहीये. मागच्या 2 पर्वांचा जर विचार केला तर पवन तलाव या ठिकाणी झालेली जी टुर्नामेंट होते सेमीफायनल पर्यंत या संघाने मजल मारली होती, पण ज्या ज्या वेळेला प्रीमियर लीगची सुरुवात झाली त्या वेळेला अनुदत्त वॉरियर हा संघ या प्रत्येक स्पर्धेमध्ये आपलं सहभाग नोंदवतोय. कल्पेश या वेळेला ना मुन्ना ना ऐसी गलती मत करना, अभी ऐसी गलती करेगा तो डी से वाला भी गाना बजाएगा. कम ऑन डी. थँक्यू डीजे. झेल सोडला कोणी, तुला लाईन वरती इथे ठेवला कोणी, आणि झेल सोडल्याबद्दल सुद्धा 100 रुपये. आता ते दिले कोणी ते आम्हाला माहित नाहीये. दुधात नाही पाणी, आता कॉन्फिडन्सचं पाणी पाणी झालंय. तिकडे फलंदाजाच्या काळजाचं पाणी पाणी झालं होतं, आता मात्र तुम्ही संधी दिले. हा लॉलीपॉप होता. आणि या वेळेला काय झालं बघा, क्रिकेटमध्ये एका गोष्टीची लागण चांगली होते, म्हणजे मिसफिल्ड हा एक संसर्गजन्य रोग आहे क्रिकेटमध्ये. एकदा मिसफिल्ड झाली की जरी आपण म्हणालो की क्रिकेटमध्ये मागच्या चेंडूचा विचार करायचा नसतो, तरी सुद्धा मनामध्ये ते राहतं आणि अशा वेळेला ते क्रियेमध्ये येतं. एकूण धावसंख्या आत्ता धावून पोहोचेल ती 12 वरती. आता कोण कोणाचे 12 वाजवणार. कल्पेश मला वाटतं ज्याच्या गोलंदाजीसाठी पारितोषिक लागला होता, पण जर गोलंदाजीला गेल्यानंतर अशी क्षेत्ररक्षण जर बाकीच्याने केली तर पारितोषिक कदापि मिळणं शक्य नाही. पुन्हा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफ स्टिकच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्केअरलेग पट्ट्यामध्ये चेंडूला भिरकवून देण्याचा प्रयत्न आहे, कारण ठेवणीतलं एक अस्त्र आहे श्रीकांत निंबळकरांचा. शेवटचा एक चेंडू. यावेळेला पुन्हा प्रहार
या वेळेला फ्लाइंग जॅट होण्याचा प्रयत्न होता. आता चेंडूच्या पुढे येते भाग मिल्का भाग. टीम केली आहे जाग. 4 धावा मिळतील. आर पार रन मिलेगा 4. सोळा 2 गडी बाद 16 धावा झाल्या 16. आपण पाहतोय केपीएलचा सुख सोहळा याची देही याची डोळा. 2 षटक संपले. 16 धावा धावपलकावरती आपण बघतोय. तसं पाहायला गेलं तर तितकीही मजबूत अवस्था नाहीये अनुदत्त वॉरियरची. त्यातले कल्पेशनेच 8 धावा दिल्यात बघा. 4-4 म्हणजे 8 धावा या कल्पेशने दिल्यात. म्हणजे ही मेहनत कोणाची आहे? म्हणजे दिवाळी संपली, बोनस बाकी होता तो आता देऊन टाकलाय. बॉलर नेम संदेश पादड. तिसरा षटक आपण बघतोय, वैयक्तिक दुसरं. तर संघाचं तिसरं षटक घेऊन कल्पेश पादड. यावेळेला फक्त एक धाव मिळेल बघा. आता संघ मालकांना माहिती आहे, प्रदीप शिरकरला माहिती आहे की श्रीकांत निवळकर सारखा हार्ड हिटर फलंदाज अजून मैदानावरती आहे. म्हणजे तोपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करणं खूप गरजेचं आहे. आणि कधी कधी गोलंदाजावरती प्रभाव टाकण्याचं एक चांगलं अस्त्र देखील असतं. कारण गोलंदाजाची लाईन लेन बिघडवायचं जर काम करत असेल तर सातत्यानं स्ट्राईक रोटेट करणं हे देखील एक अस्त्र आणि तंत्र क्रिकेटमध्ये असतं. संदेश पादळ पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. फलंदाजीसाठी सलामीचा फलंदाज. आणि यावेळेला मला वाटतं बॅटची एज होती कारण थोडासा आवाज आला होता. पण विकेट किपिंगच्या हातामधून मात्र विकेट किपरच्या ग्लोव्हजमधून चेंडू मात्र यावेळेला निसटतोय. म्हणजे जरी हा कॅच असता तरी कॅच घेतला गेला नसता कारण ऑलरेडी चेंडू खाली पडलाय. वाईट चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. अवांतर धाव मिळेल. पुन्हा वाईट वाईट घेतलाय, वाईट घेतलाय. यापुढचा मॅच अर्थात एका षटकानंतर कळवला जाईल. पुढील मॅच गुरुकृपा वाळ आणि साई कन्स्ट्रक्शन. गुरुकृपा वाळ आणि साई कन्स्ट्रक्शन टॉस साठी सज्ज राहायचं आहे. गुरुकृपा वाळ आणि साई कन्स्ट्रक्शनचा नेक्स्ट मॅच आपण बघणार आहोत. मॅच क्रमांक 10. अजून एक ओव्हर आहे ना, एक ओव्हर असेल ना अजून. ओव्हर किती आहे? तिसरी ओव्हर आहे. पण या चेंडूवरचे जरा धावा सांगा. या चेंडूवरचे धावा सांगा. एकवीस ही धावसंख्या आपण बघतोय. 21 गणपती बाप्पाचा आकडा पुन्हा एकदा आपण बघतोय. मोठा फटक्याची अपेक्षा आहे. प्रथमेश अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आपण बघतोय. मगाची जो गलीमध्ये कॅच झाला होता, सॉरी थर्ड मॅन मध्ये जो कॅच झाला तो अप्रतिम झेल त्या ठिकाणी पकडला गेला होता. श्री 11 वहाळ आणि अनुदत्त रामपूरचा मॅच यावेळेला आपण पाहतोय. श्री संत गोरा कुंभार नवतरुण विकास मंडळ चिपळूण संपूर्ण समाज आणि युवा आघाडीच्या संयुक्त विद्यमानं कुंभार समाज प्रीमियर लीग पर्व 5व संत गोरा कुंभार चषक 2025 पर्व 5व यावेळेला आपण बघतोय. षटक संपले.
या षटकानंतर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 पोहोचली ती 2 गडी बाद 23. 2 गडी बाद 23. बघा 2 गडी बाद झालेत. दोघे जण खेळत आहेत. 3 षटक संपलंय म्हणजे दुर्री आणि तिर्री 2 3 23. 23 ही धावसंख्या आपण यावेळेला धावफलकावरती बघतोय. खूप महत्त्वाची मॅच यावेळेला असणार आहे. 23 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. हळूहळू आपण पुढच्या दोन्ही संघांना टॉसच्या बॉक्सकडे नेताना आपण पाहतोय. कारण गुरुकृपा वहाळ आणि साई कन्स्ट्रक्शन मुंबई कर्णधार उजव्या बाजूला येऊन थांबा. गुरुकृपा वहाळचा कर्णधार मला वाटतं सज्ज असणार आहे. ओमकार यावेळेला ओमकार साई कन्स्ट्रक्शन कर्णधार सुजल. श्रीकांत नेवळकर यांनी षटका मारला तर संजोग नरवणकर यांच्याकडून 500 रुपये. संजोग नरवणकरांची एकच 500ची नोट मगापासून वॉलेटमधून बाहेर यायला धडपडते. त्यामुळे लवकरात लवकर षटकार जाणं गरजेचं आहे. कारण संजोग नरवणकरांनी अजून चंद्रकांत नेवळकरांसाठी पारितोषिक लावलं नाहीये. कारण त्यांना माहिती आहे त्यावेळेला 500ची एक नाही सगळ्या नोटा सुद्धा जाऊ शकतात. आपण पुन्हा एकदा मॅच कडे जाणार. संजोग नरवणकर चंद्रकांत नेवळकरांसाठी पारितोषिक लावणं. बघा तुम्हाला ऑफर आले. आता आपण मॅच कडे जाऊया. यावेळेला जमिनीला घासत पुसत साठत पटका जातोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या पट्ट्यामध्ये. डीपचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. आपण कॉम्बॉक्स कडेही जातोय. चौथं मला वाटतं तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. नाही चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. 3 चेंडू नंतर आपण पुनश्च एकदा टॉस बॉक्स कडे जाणार आहोत. दत्तसाई वहाळ गुरुकृपा वहाळ आणि साई कन्स्ट्रक्शन मुंबई चा मॅच आपण बघणार आहोत. धन्यवाद विक्रांत. टॉस करणार आहोत आपण. यापुढील होणारा सामना या दोन फलंदाजांपैकी कोणीही बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर संजोग नरवणकर यांच्याकडून 5000 रुपये आहेत. पण चेंडू किती शिल्लक आहेत? फक्त 2. या वेळेला शेवटचा 1 चेंडू शिल्लक असणार आहे. आणि यावेळेला बघा एक गोष्ट खूप कौतुक करावं लागेल या संघाचं, खास करून या फलंदाजांचं, की 2 फलंदाज बाद झाल्यानंतर स्वतः संघमालक मैदानावरती गेल्यानंतर श्रीकांत निवळकर आणि धन्यवाद विक्रांत. यापुढे आपण या स्पर्धेतील पुढील सामन्याचा टॉस करून घेणार आहोत. गुरुकृपा वॉरियर्स वर्सेस दत्तसाई वहाळ, दोन्ही वहाळचे संघ. आणि या स्पर्धेतील या पुढील सामन्याचा आपण टॉस करून घेणार आहे. आणि या टॉससाठी आपल्या मान्यवर म्हणून उपलब्ध आहेत ते सनगरे साहेब, आपल्या युवा आघाडीचे अध्यक्ष दिनेश वाळकर, तसेच आपले जिल्हा अध्यक्ष गोडेकर साहेब, तसेच निवळकर साहेब. तर टॉस होतोय, सनगरे साहेबांच्या हस्ते टॉस होतोय आणि येथे टॉस झालेला आहे आणि नाणेफेक जिंकले ती दिनेश गोडेकर यांचा संघ गुरुकृपा वॉरियर्स. तर मी त्यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचा निर्णय कळवायचा आहे आणि की अशा प्रकारची रणनीती असणार आहे. आणि या स्पर्धेबद्दल तुमचं काय मत आहे, कशा या स्पर्धा आपण भरवतोय आणि त्याच्याबद्दलचा तुमचा अनुभव सांगायचा आहे. 5 वर्ष आपण ही स्पर्धा भरवतोय.
पहिलं क्षेत्ररक्षण स्वीकारतो मी आणि जास्तीत जास्त कमी रन रेटमध्ये यांना रोखायचा प्रयत्न करणार आहे मी, कारण माझ्यासाठी सुद्धा ही मॅच महत्त्वाची आहे आणि तिन्ही मॅच मला जिंकायच्याच आहे. कारण जर मला फायनलपर्यंत पोहोचायचं असेल तर मला तिन्ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. थोडं आपल्या नियोजनाबद्दल आयोजनाबद्दल सांगा. नियोजन तर एकदम सुंदर असतं के पी एलचं आणि आमचे वरिष्ठ सगळे पदाधिकारी आहेत, त्यांच्या सहकार्याने हा उत्तम प्रकारे नियोजन आमचं असतं. धन्यवाद. यात नंतर ज्यांचा सामना असेल ते आपल्या चिपळूण तालुका युवा आघाडीचे अध्यक्ष दिनेशजी वाळकर, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलं आहे. माफ करा. आपले जिल्हा अध्यक्ष महेशजी पडवेकर हे समोरच्या टीमचे संघनायक आहेत, तर त्यांना विनंती करेन की त्यांनी क्षेत्ररक्षण घेतले तर तुमची कशा प्रकारची रणनीती असेल आणि आपल्या स्पर्धेबद्दलचा तुमचा अनुभव थोडासा शेअर करायचा आमच्यासोबत. त्यांनी जो निर्णय फिल्डिंगचा घेतला आहे खऱ्या अर्थाने थोडीशी प्लस बाजू त्यांची झाली आहे. ठीक आहे, हरकत नाही, शेवटी गेम आहे. आम्हालासुद्धा जास्तीत जास्त धावा करायच्या आहेत आणि नक्कीच आम्ही प्रयत्न करू. आणि नियोजनाबद्दल बोलाल तर यावेळेला आपला पहिला प्रयत्न आहे मुंबईमध्ये ही स्पर्धा घेण्याचा. आपण आत्तापर्यंत ही 5 वेळा म्हणजे 5वी वेळ आहे प्रीमियर लीगची. गेले 7 ते 8 वर्ष आपल्या या चिपळूण तालुका युवक आघाडीतर्फे अशा प्रकारचे आपण उपक्रम राबवतो आहे. परंतु नियोजनाबद्दल इतरांनी बोललं पाहिजे, आम्ही बोलून काही फायदा नाही आहे. तर इतर लोक मान्यवर जे आता येणार आहेत ते बोलतीलच. ठीक. धन्यवाद. खरोखरच हा क्रिकेटचा खेळ आहे, तो टॉसवरती अवलंबून नसून तो मैदानामध्ये आपण दाखवायचा असतो, तेव्हा आपल्याला समजतं की कोणता संघ वरचढ आहे. तसंच त्या प्रकारचा खेळ तुम्ही दोन्ही संघ कराल. आणि आपल्यासोबत उपस्थित आपल्या जिल्हाध्यक्ष यांना मी विनंती करेन की तुम्ही आतापर्यंत या स्पर्धांमध्ये आलात, हे आपण पहिला पर्व आहे मुंबईमध्ये आपण भरवलंय, तर या स्पर्धेच्या नियोजनाबद्दल तुम्ही काय बोलाल? 4 पर्व हे म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूण तालुक्यामध्ये झाले. प्रत्येक पर्व यशस्वी करण्यामागे आमची युवा टीम 30 धावा बनवायच्या आहेत. अतिशय यशस्वी झालेली आहे आणि त्यांना सर्व सहकार्य आपल्या चिपळूण तालुक्यातले सर्व कार्यकर्ते आहेत की जेवढे ज्येष्ठ समाज बांधव आहेत, सगळ्यांनी म्हणजे भरभरून त्यांना सहकार्य केलेलं आहे. परंतु त्यांनी आतापर्यंत कधीही या 4 पर्वामध्ये आजच्याही पर्वामध्ये कुठेही आमच्या चिपळूण तालुक्याला किंवा रत्नागिरी जिल्ह्याला कुठे कमीपणा वाटेल असं कुठेही कमी पडले नाहीत. उलट वर्षानुवर्ष त्यांची जिद्द वाढत गेली आणि पहिलं पर्व त्यांनी मुंबईत घेतलं, एवढं मोठं धाडस केलं. अभिमान वाटतो ह्या युवकांचा, आम्हाला खरंच अभिमान वाटतो की मुंबईसारख्या ठिकाणी ग्राउंड उपलब्ध करण्यापासून सर्व आलेल्या प्लेयरांची व्यवस्था करण्यापासून, कारण प्रत्येकाचं मन राखणं आजकाल फार कठीण आहे, पण त्यांनी तो प्रयत्न केला आहे आणि आजपर्यंत यशस्वी झालेला आहे. आणि आजचे जे नियोजन पाहता की सकाळपर्यंत प्लेयर येत होते आणि त्याशिवाय वेळेत सामने त्यांनी सुरू केले, हे सगळ्यात मोठं नियोजन मला म्हणावं लागेल. कारण एवढी मोठी जबाबदारी यशस्वी करून सकाळी नियोजित वेळेत कार्यक्रम चालू करणं हे एवढी सोपी गोष्ट शहरा ठिकाणी नाही. आणि म्हणून मी माझ्या चिपळूण तालुक्यातर्फे रत्नागिरी जिल्ह्यातर्फे त्यांना सर्वांना आणखीन यशस्वी हो असं मी महाराजांकडून की आमच्या सगळ्या मंडळीकडून मी त्यांना आशीर्वाद देतो आणि शुभेच्छाही देतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. ज्या प्रकारे आपली युवा पिढी युवा आघाडी काम करते त्याच प्रकारचं कार्य ते करत राहतील. तुमचा आशीर्वाद कायमच आमच्या पाठीशी असतो. आणि अध्यक्ष जिल्हाध्यक्ष आहेत आपले चिपळूण तालुका युवा अध्यक्ष आहेत, ते परत आपले सर्व सदस्य आहेत आमच्या कमिटीचे, ते कायम काम करत असतात. आणि असंच आपल्या युवा आघाडीला किंवा आपल्या चिपळूण तालुक्याचं नाव कुठेही खराब होणार नाही याची आम्ही दक्षता घेतोय आणि कधी यापुढे होणार नाही अशी ग्वाही देतो. आणि आपल्याला विनंती करतो की आपण मंचावरती यावं. धन्यवाद. याच्याकडे कॉम्बॉक्सकडे पुन्हा एकदा आपण बघतोय, मॅचकडे बघतोय. बघा सलामीची जोडी आपण पाहिली तर यावेळेला स्ट्राईकला अजय कुंभार, नॉन स्ट्राईक गणपती डॉक्टर निलेश आणि गोलंदाजी मार्कवरती स्वतः कान्हा. आता कान्हाच्या मनात काय आहे, कारण मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, आपल्याला माहिती आहे. पण कान्हाच्या मनात आत्ता काय आहे, या वेळेला कान्हाच्या मनात वाईट टाकणं नाही आहे, पण चेंडू मात्र वाईट गेलाय. कारण दिशा टप्पा गती पाहिलं तर फक्त दिशा बदलते. टप्पा चांगला आहे, छान टप्पा, थोडासा इन्स्विंग झाला असता तर कदाचित लेग वरून गेलं असतं. कानावरती 2 विकेट जर कानाने घेतले तर 201 पारितोषिक असणार आहे. कान्हा यावेळेला काय करतोय, आता कानाचा आवाज कानावरती येतोय का बघायचं आहे. गोलंदाजाच्या फलंदाजाच्या काना जवळून चेंडू जातो का बघायचं आहे. मगाचा गेला होता या वेळेला
आपल्या कानाला चेंडूचा मात्र आवाज आलाय, बॅटच्या कानाखाली घेतलाय. बघा 201 तर पारितोषिक लावलं होतं, इथे पारितोषिक म्हणजे ऍक्टिव्ह झालं असतं, पण झेल होत नाहीये. अजयने सलग 3 षटकार मारले तर 101. बघा गोलंदाजाला जास्त 201 आणि फलंदाजाला फक्त 101. काय झुकलबंदी आहे. हे त्या नोटीचं दुःख आहे. ओहो, या वेळेला षटकाराच्या नादामध्ये अजय परतलाय. अजय परतलाय. बघा परत येतोय नाना आणि विकेट मिळवतोय काना. डीजे आपका बजना चाहिए गाना. काय जादू केली ती बघितली. कानाने जादू केली. कानाने जादू नाही केले, 201 रुपयाने जादू केले. मात्र ही जादू विडीने जादू केले आणि विडीने काडी लावले आणि नानाला परत आलाय. कारण वणवा पेटवायचा होता षटकारांचा, पण तो आधीच भिजलाय. यावेळेला पुन्हा एकदा आपण मॅचकडे जातोय. मॅचकडे जातोय. मॅच खूप महत्वाची असणार आहे. नवीन फलंदाज सौरभ मैदानावरती आहे. ओहो, बॅक टू बॅक दुसरी सफलता. कमॉन डीजे. व्हाळ आणि साई कन्स्ट्रक्शन. वाटतं टॉस झालं. टॉसचा बॉस गुरुकृपा व्हाळ आणि साई कन्स्ट्रक्शन. टॉस कोणाचा आहे? साई कन्स्ट्रक्शन टॉस झालाय. आपला निर्णय फिल्डिंग क्षेत्ररक्षण. ओके, चला 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 चला, इथून पुढे टाइमपास नको आहे. संजय वाळकर यावेळेला चांगले चेंजिंग करून मंचावरती डेरे दाखल झालेले आहेत आणि त्यांचा सामना मला वाटतं थेट उद्या असणार आहे. यावेळेला पुन्हा एकदा आपण मॅचकडे जातोय. 7 ही धावसंख्या आपण पाहतोय. धावफलकावरती 7 या धावसंख्येनं. बघा आयुष्यामध्ये 7 हा शब्द आणि क्रिकेटमध्ये 7 हा आकडा खूप महत्वाचा आहे. निशू यावेळेला काय करतोय? ओहो, जबरदस्त जबरदस्त. कानाने मात्र आता मॅच मध्ये कमबॅक येते. टाइमपास नको आहे. एक चेंडू शिल्लक आहे, कारण पहिला चेंडू अवांतर होता, त्यानंतर 2 विकेट विकेट चौकार विकेट म्हणजे एकूण धावत आल्या 7. बघा 4-2 6 आणि वाईट 7. यावेळेला सौरभ पुन्हा मैदानावरती जाईल. सॉरी दीपेश मैदानावरती जातोय.
दीपेश पण गेला त्याच्या आधी कोण गेला सौरभ सौरभ नाना नाना काय सौरभ गेला आउट झाला दोन सौरभ आहेत वाटतं त्यांच्याकडे ना एकूण धावा 7 कोण आउट झाला आता सौरभ सौरभ तो आहे एकूण विकेट किती गेले अजय गेला सौरभ गेला हा होय होय एक प्लेअर नाही भेटत आहेत सौरभ दोन गेले ना दोन्ही सौरभ तेच म्हटलं दोन सौरभ एक दाढे होता तो नाना पण आउट झाला ना तो पण सौरभ हा चला प्लीज टाइमपास नको आहे 40 मिनिटांमध्ये गेम आवरायचा आहे वेळेचं बंधन आपण पार पडलं नाहीत तर तुम्ही टाइमपास करू नका आम्ही दुनियादारी करू आणि नटसम्राट होऊ आणि कट्यार घेऊन येऊ आणि एक षटक कापून काढू म्हणजे काय तर 6 चेंडूचा मॅच कमी करू आम्ही चला प्लीज हा वाईट चेंडू आहे अर्थात काय होणार कळलं होतं एकूण आता धावसंख्या 9 ए धावसंख्या आपण बघतोय धावसंख्येचं टार्गेट असणार आहे एकूण किती धावांचं टार्गेट आहे 30 धावांचं टार्गेट असणार आहे यावेळेला सेफ शॉट म्हणावं लागेल एकच धाव आता इथे दुसरा धावाचा प्रयत्न का केला गेला नाही हा प्रश्न असणार आहे पहिल्या ओव्हरला 8 धावा होत्या एकच धाव मिळेल बघा या सामन्यामध्ये जसं पहिल्या सत्रामध्ये पहिल्या इनिंगमध्ये जसं श्री 11 अनुदत्तला घेरून ठेवलं होतं तसंच अनुदत्त या वेळेला थोडीशी परतफेड करताना आपण पाहतोय कारण 2 विकेट गेल्यानंतर श्रीकांत निवडकर आणि प्रदीप शिरकर यांनी जी फलंदाजी केली आहे ती अतिशय देखणी फलंदाजी होती बघा आता दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे कानाचं षटक संपलंय ज्ञानेश्वरचं षटक स्वतः प्रदीप शिरकर एक षटक टाकू शकतात श्रीकांत निवडकर षटक टाकू शकतात म्हणजे पर्याय तुमच्याकडे पर्याय खूप चांगले आहेत फुल टॉस बनवलाय चेंडूला फ्रंट फुटला येऊन करायचा प्रयत्न डाऊन द ग्राउंड सीमा रेषेला तोडत फोडत चेंडू चाललाय 4 धावांसाठी आर पार सीमा पार बेड़ा होगा पार नैया होगी पार रन मिलेंगे 4 डीजे को आना पड़ेगा एक बार जे 15 एकूण धाव संख्या 17 ही धावसंख्या यावेळेला धावफलकावरती आपण बघतोय बारा चेंडू आणि 11 धावांची गरज आहे
12 चेंडू 11 धावांची गरज आहे. हा मॅच खूप महत्त्वाचा असणार आहे. मालक म्हणतात प्लेअर तुम्ही आम्हाला दिले आणि आमच्याकडनं काय मागता. हे आता कोणाची मॅच चालू आहे रे? 9 नंबर चला सामना थांबवू नका. पुन्हा एकदा आपण मॅचकडे जातोय. 5:18 आपण या ठिकाणी पाहतोय. आता किती झाले? 20 धावा धावपलकावरती आपण बघतोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती. एक चेंडू टाकून झालाय. एकूण धावा झाल्यात. करायचे किती त्यांना? 30 बनवायचे. 30 धावांचं टार्गेट आहे. 2 विकेट गेल्या होत्या त्यांच्या. या वेळेला पुन्हा एकदा डॉट. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. बघा मॅच तसं पाहिलं गेलं तर अजूनही दोन्ही संघांकडे बरोबरीत आहे. एकंदरीत दोन्ही संघांनी जी कामगिरी केली आहे या 2-3 षटकांपर्यंत ती बरोबरीमध्ये आहे. आता 10 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. मॅच इथून कोण आपल्याकडे खेचून काढणार? पहिलं सांगावं लागतं कसं घ्यायचं. नाही मंगळ विकेट आले ना आता. या पुढे जातोय म्हणून अंपरला पहिले सांगावं लागतं. मंकड विकेट आता फॉलो झाले ना आपल्याकडे सध्या पण. या वेळेला आता डिसिजन नक्की काय असणार बघायचं आहे. हा विकेट नाहीये म्हणजे आता कदाचित फलंदाजाला वर नसेल. कारण इंटरनॅशनलचा विचार केला तर मंकड विकेट ही लागू झालेली आहे. त्याचप्रमाणे इंटरनॅशनलचा आणखीन एक नियम आला तो म्हणजे ज्या वेळेला कॅच आउट केला जातो त्यावेळेला तुम्ही किती रनअप सोडला असेल तरी येणारा फलंदाज स्ट्राईकला सांगतो. फक्त ओव्हर झाली असेल तर तो नॉन स्ट्राईकला जातो. त्यामुळे हा विकेट हा फक्त वर नव्हता. एक धाव मिळेल आणि एका धावाने आता धावसंख्या धावून पोहोचेल ती 21 वरती. 21 अजूनही 9 धावांची गरज आहे. बघा तिसऱ्यांदा 21 वरती आपण हायलाईट झालोय. 21 21 धावा धावपलकावरती आपण बघतोय. एकवीस धावा धावपलकावरती आहेत. या वेळेला हा चेंडू जर बॅटला चांगला कनेक्ट झाला असता. बघा जी कामगिरी तिकडे श्रीकांत निवळकर आणि प्रदीप शिरकर यांनी केली बरोबर प्रत्युत्तरात तीच कामगिरी या दोघांकडून होते. कारण एक संघमालक जाग्यावरती थांबला होता. एक सलामीचा फलंदाज जाग्यावरती थांबला होता. इथे सलामीचा फलंदाज संघमालक आहे आणि मला वाटतं 3 गडी बाहेर बाद झाल्यानंतर सुद्धा नवीन जाणारा फलंदाज थांबतोय. अतिशय सुरेख अतिशय सुरेख. आता इथे थोड्याशा धावसंख्या जर अधिक असत्या तर सामन्यामध्ये अजून थोडीशी रोमांचकता पाहायला मिळाली असती. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 धावांची गरज आहे. 8 मध्ये कोण कोणाची वाट लावणार? 8 मध्ये कोण पुढच्या परीची वाट धरणार? आणि 7 मध्ये कोण कोणाला साथ देणार? 7 चेंडू आणि 8 धावांची ज्या ठिकाणी गरज आहे. हा चेंडू प्रेशर रिलीज करणार आहे का? निश्चित चेंडूवरती जातोय आणि सुरक्षित चेंडू. बघा इथे 7 महत्वाची आहे. आता आदित्यने साथ दिली आहे. 2
आता मात्र 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. मॅच खूप महत्वाचा आहे. हा मॅच संपला नाहीये. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. खूप महत्वाचा मॅच. दरम्यान मित्रांनो, हे जे मैदान आपल्याला उपलब्ध झालं आहे, ज्यामध्ये आम्हाला खूप मोठं सहकार्य झालं आहे, ते महेंद्र बटावले जे ऐरोलीचे रहिवासी आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला एक ग्राउंड मिळण्यासाठी खूप मोठं सहकार्य झालं आहे, ते सन्माननीय महेंद्र बटावले. आपण या ठिकाणी दाखल आहात. मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. महेंद्र बटावले. चला 6 चेंडू 6 धावा. 6 चेंडू 6 धावा. टाइमपास नको आहे. मॅच सुरू राहू दे, मॅच सुरू राहू दे. मान्यवर मंचावरती येतील, त्यांना बोलवणं आमचं कर्तव्य आहे. तुम्ही तुमच्या कर्तव्याला तडा देऊ नका. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. हा मॅच खूप महत्त्वाचा असणार आहे. यावेळेला गोलंदाजी मार्कवरती स्वतः प्रदीप शिरकर. आता टीम ओनर टू टीम ओनर. बघा, दोन्ही संघ मालक एकमेकांसमोर उभे टाकले आहेत. 6 चेंडू 6 धावांची गरज. सहा चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. मॅच खूप महत्वाचा असणार आहे. हा कंपल्सरी चेस आहे. तुम्हाला सकाळीच सांगितलंय, जोपर्यंत सकाळी पेरीतले सामने संपत नाही तोपर्यंत कंपल्सरी चेस असणार आहे. म्हणजे जेवढं टार्गेट आहे तेवढं. आधी दिल्या होते दुसऱ्याचे, तेच वापरायचे. आणि या वेळेला या बाजूला चौकार येते. सामना आता मला वाटतं 28 धावा आहेत. अजूनही 2 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 2 धावा. 4 चेंडू आणि 2 धावा. प्रेशर रिलीज करणारा फटका होता. हा मॅच खूप महत्वाचा आहे. आणि या वेळेला बरोबर स्ट्रेट ड्राईव्ह काढलेला प्रयत्न आहे. चेंडू सीमारेषेच्या दिशेनं, सीमारेषे पार. आणि या वेळेला अर्थातच श्री 11